नमस्कार, हरे कृष्ण, राधे राधे, जय शिवराय सर्वांना. तुमचं परत एकच वेलकम आहे वेकअप सागर चॅनलवरती. आज प्रत्येक जण म्हणतो की डिजिटल स्किल शिकले पाहिजे, पण एक्झॅक्टली आपण कसं शिकलं पाहिजे, आणखीन जर नाही शिकलो तर आपल्याला त्याचा फ्युचरमध्ये कशा प्रकारे नुकसान होऊ शकतो हे अजिबात कोणी सांगत नाही. सो त्यासाठीच तुम्हाला आज मी या ठिकाणी असे 7 पॉईंट सांगणार आहे जे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे फ्युचरला बिल्ड करण्यासाठी किंवा तुम्हाला या जर्नीमध्ये सुरुवात करण्यासाठी. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आज डिजिटल स्किल्स नाही शिकले तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय होऊ शकतं. आज प्रत्येक जण एकच गोष्ट बोलतोय की डिजिटल स्किल्स शिकले पाहिजे, फ्युचर पूर्ण डिजिटल आहे. पण कोणी एक्झॅक्टली सांगत नाही की जर आपण डिजिटल स्किल्स नाही शिकले तर नुकसान काय होऊ शकतं. पण हॉनेस्टली हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण लोकांना सक्सेसपेक्षा त्यांचा रिग्रेट खूप घाबरवतं. आता यामधला पहिला जो पॉइंट आहे, तुम्ही फ्युचरमध्ये जर स्किल डेव्हलपमेंट नाही केले तर आउटडेटेड होऊ शकता. एक वेळ होती जेव्हा डिग्री म्हणजे सेक्युअर फ्युचर असं म्हणायचं, बट आज रिअलिटी अशी आहे की AI, ऑटोमेशन, त्यानंतर इंटरनेट सगळं काही बदलत आहे वेगाने. जे काम अगोदर 10 लोक करायचे, आज तेच काम फक्त एक सॉफ्टवेअर फक्त 5 मिनिटांमध्ये करून दाखवतं. म्हणूनच आज फक्त डिग्री पुरेशी नाहीये, तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करणं, स्वतःला अपग्रेड करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही आज नवीन स्किल शिकला नाहीत तर फ्युचरमध्ये तुम्हाला मार्केट इझिली रिप्लेस करू शकतं. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे, तुमचा कॉन्फिडन्स आपोआप कमी व्हायला लागतो. इमॅजिन करा, तुमचे फ्रेंड्स आहेत जे लोक कंटेंट क्रिएशन करत आहेत, आपलं कम्युनिकेशन बिल्ड करत आहेत, स्वतःला इम्प्रूव्ह करत आहेत, ते लोक ऑनलाईन नेटवर्किंग करत आहेत. आणखीन तुम्ही उद्या करूया, परवा करूया याच्या नादामध्ये कधी सुरुवात केलीच नाही. मग ते लोक, ज्या लोकांनी काहीतरी सुरुवात केली होती, ते लोक पुढे जातात. मग तुम्ही हळूहळू कंपॅरिझन करायला सुरुवात करता आणि कंपॅरिझनमुळे तुमचा कॉन्फिडन्स खाऊन टाकतो तुम्हाला. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर निघून जातील. आज इंटरनेटमुळे खूप नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होत आहेत, ज्यामध्ये पर्सनल ब्रँडिंग, कंटेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग, सेल्स, कम्युनिकेशन, डिजिटल नेटवर्किंग. पण प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? बहुतेक लोक रील्स कॉल करण्यामध्ये, टाइमपास करण्यामध्ये बिझी आहेत, लर्निंग मध्ये नाही. आणि फ्युचरमध्ये स्किल असणारे लोक पुढे जातील, बाकीचे फक्त बघत राहतील. तर निर्णय तुमच्या हातामध्ये की तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करायची आहे, स्वतःला डेव्हलप करायची की फक्त आपला टाइमपास करत बसायचा आहे. जर तुम्ही आज सुरुवात नाही केली तर पुढे आणखीन बरेच तुम्हाला नुकसान होऊ शकतात. त्यामधला चौथा पॉइंट आहे, तुम्ही मेंटली स्टक फील कराल. सेम रुटीन, सेम स्ट्रेस, सेम लाईफ. आणि एक वेळ अशी येईल की जिथे तुम्हाला वाटेल की गेल्या 5 वर्षामध्ये मी काय अचीव्ह केलेलं आहे, मी फायनान्शियली ग्रो झालेलो आहे का, मी मेंटली स्ट्रॉंग झालेलो आहे का, आणि तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी रिअलिटी दिसेल की मी काहीच केलं नाहीये. मग तेव्हा हा रिग्रेट खूप पेनफुल असेल, कारण तुम्हाला आतून वाटत राहील की मला काहीतरी करायला पाहिजे होतं, मी ऍटलिस्ट काहीतरी ट्राय करायला पाहिजे होतं. तुम्हाला तेव्हा रिग्रेट राहून जाईल, पण तेव्हा खूप वेळ झालेली असेल. त्या कारणामुळे तुम्हाला स्वतःला अपडेट करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहे 5वा पॉइंट, मिडल क्लास प्रेशर वाढत जाईल. आता मिडल क्लास लोकांची प्रॉब्लेम काय असते माहितीये का? ड्रीम्स खूप मोठे असतात, स्वप्न असतात, पण त्यासाठी ऍक्शन घेणं, त्याला एक्सप्लोर करणं, त्याचा एक्सपोज करणं हे खूप कमी असतं. घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, करिअरचं प्रेशर आहे, कंपॅरिझन आहे, फ्युचर टेन्शन पण आहे. पण हे सगळं वाढत राहतं जर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट नाही केली किंवा जर तुम्ही नवीन स्वतःला अपडेट नाही केला तर. हे झाले आपले 5 पॉइंट. त्यानंतर आहे 6वा पॉइंट, फ्युचरमध्ये कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आज फक्त हार्डवर्क पुरेसं नाहीये. ज्याला बोलता येतं तो पूर्ण जगावरती राज करू शकतो. बोलता येत नसेल तर, किंवा तुम्हाला एक्सप्रेस करता येत नसेल, किंवा तुम्हाला स्वतःला ऑनलाईन प्रेझेंट करता येत नसेल तर तुम्ही टॅलेंटेड असून सुद्धा मागे पडू शकता. कारण आज अटेन्शन तेच लोक ग्रॅब करतात ज्यांना बोलता येतं. आणि जेव्हा तुम्ही बोलायला शिकाल तेव्हा तुम्हाला लोक ओळखतील आणि तेव्हा तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट होतील. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये थांबू शकत नाही. त्यानंतर 7वा पॉइंट आहे, तुम्ही स्वतःचा विश्वास गमावता. जेव्हा माणूस खूप दिवस सेम जागी अडकून राहतो तेव्हा हळूहळू स्वतःचा पोटेन्शियल खराब होतो. कारण बाहेरची हार रिकव्हरी करता येते,
कारण बाहेरची हार रिकव्हर करता येते, पण स्वतःच्या वरचा जो विश्वास तुटलेला असतो त्याला रिकव्हर करणं खूप कठीण जातं. तर माणूस आतून हरायला लागतो, मग तेव्हा गोष्टी आपोआप मागे पडतात. मग तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्याकडे बेनिफिट असे की तुमच्याकडे आता पण वेळ आहे. स्वतः तुम्ही डेली थोडंसं इम्प्रूव्ह करू शकता. नवीन स्किल्स एक्सप्लोर करा. आज इंटरनेटमध्ये बरेच तुम्हाला शिकण्यासाठी युट्यूब आहे, इंस्टाग्राम, AI, ChatGPT अशी मल्टिपल तुम्हाला ऑप्शन्स आहेत स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा तुमचं नॉलेज गेन करण्यासाठी. जर तुम्ही आज सिरियस झालात तर पुढे चालून तुम्ही काहीतरी करू शकता. जर तुम्हालाही वाटतं की सर मला काहीतरी करायचं आहे, मला स्टक नाही राहायचं, तर आजपासून तुम्ही स्वतःवरती काम सुरुवात करा. बाकी डेली बेसवरती ऍक्टिव्हिटी करा, डेली टास्क द्या स्वतःला आणि स्वतःला आपला बेस्ट व्हर्जन बनवू शकता. ठीक आहे. इफ इन केस तुम्हाला कोणता रास्ता नाही, तुम्हाला कन्फ्युजन असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला या ठिकाणी ग्रोथ असा टाईप करू शकता. तुम्हाला प्रॉपर माझ्या साईडने मी रोडमॅप शेअर करेन, कारण आतापर्यंत मी मोर दॅन 590+ लोकांना गाईड केलंय, ज्यामध्ये आपण डिजिटल स्किल शिकतो, सेल्फ डेव्हलपमेंट करतो आणि चांगल्या प्रकारे आपल्या घरामध्ये राहून इन्कम सोर्स डेव्हलप करू शकतो. आणि ही ऑपॉर्च्युनिटी हाऊसवाईफ्स, जॉब करणारे, आणखीन स्टुडंटसाठी पण आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा. त्यानंतर या व्हिडिओला तुमच्या मित्राला, तुमच्या भावाला, तुमच्या परिवाराला शेअर करा. त्यांना समजवा की आज डिजिटल स्किल शिकणं किती महत्त्वाचं आहे. जर नाही शिकलं तर पुढे काय होऊ शकतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हरे कृष्ण, राधे राधे, बाय बाय.